शांती परते नाही सुख येर अवघेचे दुःख. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आठवण्याचं कारण म्हणजे काल ओपीडीला एक पेशंट आली होती. त्या पेशंटला आम्लपित्ताचा भयानक त्रास होता. एक गंमत अशी की त्या पेशंटचा आम्लपित्ताचा त्रास हा तिच्या पोटात नव्हता, तर तो होता तिच्या डोक्यामध्ये. त्या पेशंटला एक सवय होती की ती रागराग खूप करायची. अगदी छोट्या गोष्टीवरून तिला खूप मोठ्या प्रमाणात राग यायचा. आणि आपण रागात एखाद्या व्यक्तीला काय बोलून गेलो किंवा काय बोलून गेलो असेल, या गोष्टीचं ती वेगळंच टेन्शन घ्यायची. तर आयुर्वेदानुसार राग हा खूप मोठा हेतू सांगून ठेवलेला आहे पित्त वाढवण्याचा. म्हणजेच काय, तर तुम्हाला खूप राग येत असेल तर नक्कीच तुमच्या शरीरातील पित्त हे खूप प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणूनच अशा वेळेस जर पित्त कमी करायचं असेल तर नुसतं गोळ्या औषधं घेऊन काय उपयोग नाही. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचं मन शांत करून तुमचा रागाला तुम्ही ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीरातील पित्त कमी होऊन बाकीचे तुमचे जे असणारे पित्ताचे त्रास आहेत ते कमी होतील. धन्यवाद.